नमस्कार रसिक हो. मी सुभाष कर्णिक. यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत. आज एक नवीन कथा सादर करीत आहे. ती एका वेगळ्या अनुभवावर अवलंबून आहे. माझी पत्नी अनुराधा आणि मी राजकोटला पत्नीच्या बहिणीकडे गेलो होतो. एका समारंभात आहेर देण्यासाठी आम्हाला खरेदी करायची होती. आम्ही बाजारात फिरलो. अचानक एका लहान मुलाने पत्नीच्या पायाला मिठी मारली. आई आई असं म्हणाला. पत्नीने त्याला उचलून घेतलं. आम्ही आजूबाजूला बघायला लागलो, पण मुलाचे आई वडील बाबा काही दिसले नाहीत. पुढे काय झालं बघा. फक्त घटनेचं स्थळ बदललं आहे. रत्नाकरने नेताजी चौकातील सिग्नलला गाडी थांबवली. समोर 48, 47, 46 असे सेकंदाचे कमी होणारे अंक तो बघत होता. इतक्या शेजारी बसलेली रंजना ओरडली, रत्ना थांब, एक छोटासा पोरगा अनवाणी चाललाय, एकटाच दिसतो, त्याची आई वगैरे कोणी दिसत नाही, मी उतरून पाहू का त्याला? तेवढ्यात सिग्नल हिरवा झाला. रत्नाकर म्हणाला, रंजना तो पोरगा आपल्या डावीकडे गेला. तो रस्ता वन वे आहे. मला डावीकडे गाडी वळवता येणार नाही. बघ, मागच्या गाड्यांचे हॉर्न वाजायला सुरुवात झाली. अरे पण तो पोरगा गेलेल्या दिशेला रंजना पाहत असतानाच रत्नाकरने गाडी सरळ पुढे नेली. रत्ना, अरे तो चांगल्या घरातला पोरगा दिसतोय रे, चुकलेला दिसतोय, मला काळजी वाटते. एवढी गाड्यांची वाहतूक. रंजन, काळजी करू नकोस. तो पोरगा या रस्त्यानं पुढे मालदीव चौकापर्यंत जाईल. मी गाडी पलीकडच्या रस्त्याने त्या चौकात घेतो. त्याने गाडी मालदीव चौकातून पुढे घेतली तशी रंजनावर वाटली, थांब थांब, तो पोरगा त्या दुकानापाशी काहीतरी पाहतोय. गाडी थांबताच रंजना त्या पोराकडे धावली. तिथे थबकली. हा अनोळखी पोरगा एकटाच आहे, तो आपल्याकडे कसा येईल? तरी बघू असे म्हणत ती पोराजवळ गेली. काय बघतोस बाळा, तिने विचारलं. तो काहीच बोलला नाही. मात्र त्याने आजूबाजूला पाहिले. आई बाबा न दिसल्याने तो गडबडला. थोडा इकडे तिकडे चालला आणि एकदम मोठ्याने रडू लागला, आई 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 आई. रंजनाला प्रथम काय करावं कळेना. तिने त्याला जवळ घेतले. चल आईकडे जाऊ. तिने असं म्हणताच तो तिला बिलगला आणि आई आई असे म्हणत रडू लागला. सारखा रडत राहिला. गाडी पार करून रत्नाकर तिच्याजवळ आला. रंजन, हा रडतोय, त्याला कशा तरी गुंतव, मी पोलिसाला फोन करतो, रत्नाकरनं सांगितलं. रंजन म्हणाली, तू फोन कर, मी याला या बुटाच्या दुकानात नेते, त्याच्यासाठी बूट बघते, म्हणजे तो शांत होईल. ती पाठीमागच्या दुकानात त्या पोराला घेऊन गेली. रत्नाकरने फोन केला. हॅलो, पोलीस कंट्रोल का? होय, कोण बोलत आहे, काय पाहिजे? सर, मी रत्नाकर पांडे. या मालवीय चौकात एक लहान पोरगा एकटा आहे, त्याच्यासोबत कोणी नाही. तो रडतो आहे म्हणून माझी पत्नी मागच्या दुकानात त्याला घेऊन गेली आहे. तुम्हाला तो कसा सापडला? त्यांनी विचारलं. रत्नाकरने प्रथमपासून सर्व घटना सांगितली. तुमची गाडी कुठे पार गेली आहे? त्याने विचारलं. इथे चौकाजवळ. तुझ्या गाडीचा नंबर काय? रत्नाकरने नंबर सांगितला. साहेब, तुम्ही फोनवर राहा, मी फोनाबद्दल आली का तक्रार बघतो. थोड्या वेळानं तो मनुष्य म्हणाला, साहेब, तुमची ओळख पटली, तुमची गाडी तुमच्या नावावर आहे, माझ्या सहकार्याने चेक केले. त्याची काय गरज? रत्नाकरने विचारले. साहेब, ते मी तुम्हाला नंतर सांगतो, तुम्ही आता त्या दुकानापाशीच थांबा, आमची जीप इथे येईल. थोड्या वेळात चौकात वाहतूक करणारा, नियंत्रण करणारा हवालदार त्या दुकानापाशी आला. रत्नाकर पांडे तुम्ही का? हवालदाराने विचारले. होय साहेब, कंट्रोल रूमवरून फोन आला म्हणून आलो. सापडलेला पोरगा कुठे आहे? हवालदारचा प्रश्न. तो खूप रडत होता म्हणून माझी पत्नी त्याला मागच्या दुकानात बूट टाकवायला घेऊन गेली. हवालदाराने काचेच्या दरवाजातून आत डोकावून पाहिलं. तेवढ्या समोर पोलिसची जीप उभी राहिली. त्याने इन्स्पेक्टर मोहिते रत्नाकरजवळ आले.
तुम्ही रत्नाकर पांडे ना? तो पोरगा कुठे आहे? रत्नाकर काय बोलणार तेवढ्यात रंजना त्या पोराला कडेवर घेऊन बाहेर आली. मिस्टर पांडे, तुम्हाला हा मुलगा कसा सापडला? इन्स्पेक्टर मोहित्याने विचारलं. नेताजी चौकातील सिग्नलपासून झालेली घटना रत्नाकरने इन्स्पेक्टरला सांगितली. खरं म्हणजे आम्ही हिच्या भाच्याच्या मुंजीसाठी काशीराम मंगल कार्यालयात चाललो होतो. पण त्या मुलाला असे असुरक्षित पाहताच माझ्या पत्नीची खूपच घालमेल झाली. तिला त्या पोराकडे दुर्लक्ष करावे असं वाटेना. तिच्या भावना लक्षात घेऊन मी गाडी इकडे आणली. समोर पोराला बघताच पत्नी तिकडे धावली. तो खूप रडत होता. आई आई असं करत होता. म्हणून ती त्याला बुटाच्या दुकानात घेऊन गेली आणि मी इथून पोलीस कंट्रोल रूमला फोन केला. तुम्ही योग्यच केले सर. अशा प्रकरणात खूप धोका असतो. आई वडील यांनी मुलगा पळवण्याची तक्रार केली तर तुम्ही अडचणीत याल. आम्हाला मग तसं पुढील कारवाई करावी लागते. इन्स्पेक्टर मोहिते, मला त्याची काळजी वाटत नाही. तुम्ही कारवाई करणार ती कायद्यानुसार. हे कायदे बनवले इंग्रजांनी. त्यावेळेस आपण गुलाम होतो. गुलामांवर विश्वास ठेवायचा नाही या भूमिकेतून त्यांनी कायदे बनवले. इतकी वर्ष स्वातंत्र्य मिळूनही कायदे बदलले गेले नाहीत. तुम्ही प्रत्येकाला गुन्हेगार समजता. इन्स्पेक्टर म्हणाले, माफ करा पांडे, आम्ही कायदा बदलू शकत नाही. कायदा पाळणं आणि पाळायला लावणं हेच आमचं कर्तव्य आहे. ठीक आहे, पण तुमचा व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकता. लक्षात घ्या, माझ्या पत्नीने तो अनवाणी, निराधार, लहानसा पोरगा बघितल्यावर तिच्यातली आई जागृत झाली. त्यावेळी आम्ही धडपड करून पोराला संरक्षित करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, आम्ही मुलगा पळवल्याची तक्रार आली तर मी काहीही विरोध न करता शिक्षा भोगेन. कारण एका पोराला सुरक्षितता देण्यासाठी आणि माझ्या पत्नीच्या मनातील भावना सांभाळण्यासाठी आणि पोराला तुमच्याकडे सुरक्षितपणे सोपवण्यासाठी मला मिळणारं समाधान मला जास्त महत्त्वाचं वाटतं, रत्नाकर म्हणाला. मिस्टर पांडे, लक्षात घ्या, कायद्याच्या वेड्या प्रथम आमच्याच हातात असतात. त्यामुळे आम्हाला इतक्यात त्यांचा मोबाईल वाजला. यस सर, यस सर. मोबाईलवरचं त्यांचं बोलणं संपलं. मिस्टर पांडे, चांगली बातमी आहे. मुलाच्या आईबाबांनी सर्वोदय चौकात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. ते तेथेच आहेत. चला आपण जाऊया. इन्स्पेक्टर, माझी गाडी समोरच आहे. माझ्या गाडीवर जाऊया का? जीप मागून येईल. पोलीस स्टेशनमध्ये गाडी पोहोचताच रंजना उभ्या असलेल्या आईला पाहताच कडेवर तो मुलगा ओरडला, आई आई. त्याच्या आईने त्याला एकदम जवळ घेतले. त्याचे बाबाही त्याला बिलगले. इन्स्पेक्टर मोहिते म्हणाले, या उभयतांनी आभार माना. त्यांनी मुलाला शोधलं आणि सुरक्षित आणलं. दोघे आईबाबांच्या डोळ्यातून आसू वाहत होते. दोघांनी रत्नाकर रंजनाचे हात धरले, पण भावनावश झाल्याने त्यांना बोलता येईना. इन्स्पेक्टर, आता आम्हाला जाऊ द्या. तिकडे मंगल कार्यालयात तुमची वाट पाहत असतील. थोडा वेळ थांबा, मला जबाब लिहून घ्यावे लागतील. आज चला. मंगल कार्यालयात रत्नाकर आणि रंजना पोहोचतात सगळ्यांनी त्यांची चेष्टा आरंभली. अरे, तुला जेवणाचं आमंत्रण होतं काय? अरे, याला वेळेवर याची सवय नाही रे. रत्नाकर, आमची साऱ्यांची जेवणं आटोपली. आता तुला काय मिळणार? दोघेही काहीच बोलले नाही. ते पुढे चालले. रतनचा भाऊ समोर आल्यावर म्हणाला, रंजन, कुठे गेली होतीस? किती फोन केले? सांगते दादा, प्रथम मला भाच्याला भेटू दे. दोघे आत जातात. भावाने कॅटेररला 2 ताटे लावण्यास सांगितले. साहेब, माझी पोरं जेवायला बसली आहेत. जरा 10 मिनिटांनी ताटे लावतो. अन्न गरम करावं लागेल, मॅनेजर म्हणाला. एवढ्यात कार्यालयासमोर पोलीस जीप उभी राहिली. एक पोलीस पायऱ्या चढून आत आला. रत्नाकर पांडे यांना भेटायचं आहे. आज गडबड झाली. रत्नाकरला पोलिसांनी बोलवलं. याने काय केलं? रत्नाकर आणि रंजना समोर येताच त्या पोलिसांनी त्यांना एकदम कडक सॅल्यूट ठोकला. SP साहेब आले आहेत. तेवढं SP पायऱ्या चढून आत आले. सोबत इन्स्पेक्टर मोहिते होते. इन्स्पेक्टर मोहिते यांनी ओळख करून दिली. हे मिस्टर अँड मिसेस पांडे. SPंनी
हात पुढे गेला. रत्नाकर हात हातात घेतला. तुम्हा उभयतांचे अभिनंदन आणि सत्कार करण्यासाठी आलो आहे. इन्स्पेक्टर मोहिते यांनी सांगितलं की तुम्ही इथे आलात म्हणून मी येथे आलो. पाठीमागून आलेल्या शिपायाने 2 मोठे पुष्पगुच्छ दिले. ASP यांनी एक गुच्छ रंजनाला आणि दुसरा रत्नाकरला दिला. मिस्टर आणि मिसेस पांडे, तुम्ही अतिशय जबाबदार नागरिक म्हणून वागलात. आम्हा तुमचा सत्कार करायचा आहे. आय सॅल्यूट यू. त्यांनी सॅल्यूट ठोकला. भोवतालची सगळी मंडळी गोंधळली. काय झालं हे कोणाच माहीत नव्हतं. रंजनाचा भाऊ पुढे आला. ताई, काय झालं? तुम्हाला हे सांगितलं नाही का? मी सांगतो, ASP म्हणाले. रत्नाकर आणि रंजनाने केलेले प्रयत्न त्या मुलाला आईबाबांकडे सोपवले ही सारी घटना त्यांनी सांगितली. मंडळी, वी आर प्राऊड ऑफ धिस कपल. बघा, या स्त्रीमधल्या आईने धडपड करून त्या वाट चुकलेल्या पोराला त्याची आई मिळवून दिली. भोवतालच्या साऱ्यांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या दोघांना टोमणे मारणाऱ्यांचे चेहरे खाली झाले. ठीक आहे, आम्ही निघतो. पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन, ASP म्हणाले. थांबा सर, रंजनचा भाऊ म्हणाला. तुम्ही या मंगल कार्यातून जेवल्याशिवाय जाऊ नका. या दोघांचे जेवण राहिलं आहे. सगळी मंडळी जेवायला बसली. जिलबी तोडता तोडता इन्स्पेक्टर मोहिते स्वतःशीच पुटपुटले. पांडे म्हणाले, तसा आपल्यालाही दृष्टिकोन बदलायला हवा.